हा, स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर. हो सर. दिसते ना? ठीक आहे, ठीक आहे. सुरुवात करूया आपण. थोडा उशीर झाला आपल्याला. आज आपण मराठीमधला महत्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे अलंकार, स्पष्टीकरण व त्याचे प्रकार. हा एक प्रश्न हमखास असतो याच्यावर. आता अलंकार काय असतं? साधारणपणे आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादी स्त्री अलंकार परिधान करते, तर अलंकार परिधान केल्यानंतर तिच्या सौंदर्यात भर पडत असते. अगदी त्या पद्धतीने भाषेला सुद्धा अलंकार असतात. अलंकारामुळे ती भाषा समृद्ध वाटते आणि त्यामुळे त्या भाषेबद्दल एक आकृष्टता किंवा एक आवड निर्माण होते. आणि विशेष म्हणजे कुठलंही साहित्य जे आहे ते अलंकार असल्यामुळे अधिक रुचकर आणि आवडीचं वाटतं. त्यामुळे अलंकार काय आहेत ते आपण अगोदर समजून घेऊया. मी त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. तर मराठीमध्ये कोणकोणते अलंकार आहेत तर त्यांचं स्पष्टीकरण. आता अलंकाराची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला? तर अलंकाराची व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते की भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी जी एक शाब्दिक चमत्कृती घडवली जाते किंवा जो कंटेंट वापरला जातो त्याला आपण अलंकार असं म्हणतो. तर त्याचे प्रकार आपण बघूया साधारणपणे. आता अलंकाराचा शब्दशः अर्थ होतो दागिना, बरोबर आहे की नाही? आणि त्याचं मूळ अर्थ जो आहे भाषेच्या संदर्भात किंवा साहित्याच्या संदर्भात आपण विचार जर केला तर भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्याला आपण अलंकार असं म्हणतात. मगाशी मी वाक्य बोललो होतो की भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो, त्याला आपण अलंकार असं म्हणत असतो. आता आपण अलंकाराचे प्रकार बघूया. आता अलंकाराचे प्रकार कोणते आहेत? तर दोन प्रकार आहेत प्रामुख्याने. एक शब्दालंकार आहे आणि एक अर्थालंकार आहे, बरोबर आहे की नाही? एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. मग शब्दालंकार कोणते कोणते आहेत? अनुप्रास, यमक आणि श्लेष. लक्षात ठेवायचंय. शब्द अलंकार कोणते आहेत? अनुप्रास, यमक आणि श्लेष. अर्थालंकार कोणते आहेत? उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अनन्वय, अपन्नुती, व्यतिरेक, अतिशयोक्ती, अर्थांतरन्यास, स्वभावोक्ती, अन्योक्ती, चेतना गुणोक्ती, दृष्टांत. अर्थालंकार भरपूर आहेत, शब्दालंकार तीनच आहेत: अनुप्रास, यमक आणि श्लेष. आता आपण एक एक अलंकार बघूया. पहिले शब्दालंकारांपासून सुरुवात करूया. आता ते करत असताना दोन गोष्टी असतात. एक असतं उपमेय आणि एक असतं उपमान. ज्याची तुलना केली जाते ती एक गोष्ट. ओके. आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते. उदाहरणार्थ, मी असं म्हटलं की हे पाणी अमृतासारखे गोड आहे, बरोबर आहे की नाही? मग कोणाची तुलना केली गेली? पाण्याची. कोणाबरोबर केली गेली? अमृताबरोबर केली गेली. मग याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा होतो की ज्याची तुलना केली जाते ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ते उपमान. उदाहरणार्थ, मी असं वाक्य बोललो की ही भाकरी चंद्रासारखी गोल आहे. मग उपमेय काय झालं? भाकरी. आणि उपमान भाकरी काय झालं मग? चंद्रासारखी. चंद्र. चंद्रासारखी. चंद्राशी. एक हे लक्षात ठेवायचं. इथे तुलना कोणाची कोणाबरोबर आहे? ज्याची तुलना केली जाते ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ते उपमान असतं. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या उदाहरणामध्ये उपमेय हे पाणी आहे, उपमान हे काय आहे? अमृत आहे. ओके. त्यानंतर पुढे आपण बघूया. आता पहिला अलंकार आहे अनुप्रास. आता अनुप्रास कोणता आहे? अनुप्रास, यमक आणि श्लेष. मी तुम्हाला सांगितले अनुप्रास, यमक आणि श्लेष हे तिघ जे अलंकार आहेत ते शब्द अलंकार आहेत. मग त्यातला पहिला शब्द अलंकार कोणता आहे तो आपण आता बघूया. अनुप्रास. आता अनुप्रास म्हणजे काय? जेव्हा वाक्यामध्ये तेच तेच अक्षर किंवा वर्ण परत परत येतो त्याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. पुन्हा एकदा वाक्य सांगतो.
अनुप्रास म्हणजे काय? जेव्हा वाक्यामध्ये तेच तेच अक्षर किंवा वर्ण परत परत येतो. उदाहरणार्थ, संत म्हणती सप्तपदे, सहवासे सख्य साधूंशी घडते. संत म्हणती सप्तपदे, सहवासे सख्य साधूंशी घडते. इथे कोणता अक्षर किंवा कोणता वर्ण परत परत आलेला आहे? स. तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की स हा जो वर्ण आहे हा परत परत आलेला आहे. म्हणून जेव्हा वाक्यामध्ये तेच तेच अक्षर किंवा तेच तेच वर्ण परत परत येत असेल तर त्याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे. तर वाक्यामध्ये आता काकांनी काकूच्या कपाटातील कागद कात्रीने कचाकचा कापले. कुठला शब्द येतो याच्यामध्ये? क येतोय. म्हणजे या पद्धतीने आपल्याला असं लक्षात येईल की हा कोणता अलंकार झाला? अनुप्रास नावाचा अलंकार झालेला आहे. लक्षात ठेवायचंय अनुप्रास हा कोणता अलंकार आहे? अर्थालंकार आहे की शब्दालंकार? आता शब्दालंकार म्हणजे जो जी काही चमत्कृती घडते कंटेंट मध्ये ती अर्थामध्ये घडते का शब्दामध्ये घडते? शब्दामध्ये. शब्दामध्ये. म्हणून तेवढं लक्षात ठेवायचं. पुढचा अलंकार आहे यमक. हा पण शब्द अलंकार आहे. कवितेच्या एका ओळीच्या शेवटी एखादे अक्षर किंवा शब्द येतो, तोच दुसऱ्या ओळीच्या शेवटी येतो. बघा इथे सुद्धा शब्दच आहे, परंतु तोच तोच शब्द येत असेल तर आपण पाहिला अनुप्रास. आणि जर ओळीच्या शेवटी एखादा अक्षर आणि शब्द तो पुन्हा पुन्हा येत असेल दुसऱ्या ओळीच्या शेवटी सुद्धा, तर त्याला आपण यमक अलंकार म्हणतो. उदाहरणार्थ, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेय म्हणी सर्व काळ. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेय म्हणी सर्व काळ. आता इथे कुठला शब्द पुन्हा पुन्हा येताना दिसतोय? नी. नी. म्हणजे कुठं आला तो? ओळीच्या शेवटी आलेला आहे. आणि मग पूर्ण समाधानी या चरणामध्ये पण नी आलेला आहे. निसंदेह मनीमध्ये पण नी आलेला आहे. अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. याला म्हणतात यमक अलंकार. यमक अलंकाराचा अर्थ तुम्हाला समजला असेल. त्यानंतर पुढे बघूया आपण. तिसरा आहे श्लेष अलंकार. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा त्याला श्लेष अलंकार म्हणतात. आता उदाहरणार्थ, शंकरास पूजिले सुमनाने. आता शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे तुम्ही मंदिरात गेलात आणि पूजिले सुमनाने. सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने आणि सुमनाने म्हणजे फुलांनी. बरोबर आहे की नाही? म्हणजे एकच शब्द आहे त्याचे किती अर्थ झाले? दोन अर्थ झाले. बरोबर आहे की नाही? मग ज्या वेळेस एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा त्यास म्हटलं जातं श्लेष अलंकार. तर असे हे तीन महत्वाचे शब्दालंकार आहेत. ओके, त्यातलं पहिलं मी सांगितलंय तुम्हाला. पहिला कुठला होता? अनुप्रास. पहिला अलंकार कोणता पाहिला आपण? अनुप्रास नावाचा अलंकार. 1 मिनिट चालू ठेवा. 1 मिनिट. आता बघा, अनुप्रास अलंकारामध्ये काय काय होतं? जेव्हा वाक्यात तेच तेच अक्षर किंवा वर्ण परत परत येतो. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. हा सांगा बरं, याच्यामध्ये कुठला शब्द येतोय? गडद निळे जलद भरुनी आले. ळ. ळ येतो. बरोबर. हा, आता उदाहरणार्थ अजून एक सांगतो. पेटविले पाषाण पाठारावरती, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. आता पेटविले पाषाण पठारावरती म्हणजे काय आलं इथे? आला. गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी, ग आला. बालिश बहु बायकात बडबडला, ब आला. म्हणजे हा कोणता अलंकार झाला? अनुप्रास अलंकार झाला. दुसरा कुठला पाहिला आपण? यमक. आता यमकची अजून काही उदाहरणं सांगतो तुम्हाला.
बघा, इथं दिलंय जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. ओळीच्या शेवटी आलेला अक्षर शब्द. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. ओके, हे एक आहे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. कलंकमतीचा जडो विषय सर्वता नावडो. कुठला आलाय शब्द? डो. ड आलाय. डो डो. नावडो, आवडो. ह या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीने यमक अलंकार. आणि पुढचं कुठलं सांगितलं मी? शंकरास सुमनाने वरिले. शंकरास पूजले सुमनाने, श्लेष अलंकार. त्याची पण अजून एक दोन उदाहरणं मी तुम्हाला लगेच सांगतो, म्हणजे आपलं थोडं ज्ञानाचं दृढीकरण होईल. बघा, मला विमान लागते किंवा मला गाडी लागते. आता मला गाडी लागते कोणत्या दोन अर्थांनी आले? गाडी मला पाहिजे आणि गाडी गाडीमुळे त्रास पाहिजे. पण होतो. गाडी पण पाहिजे आणि गाडीमुळे उलट्या होतात. आपल्या भाषेत त्याला गाडी लागणे म्हणजे ओमेटो नाही, बरोबर आहे की नाही? किंवा अजून एक आहे, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. तुम्हाला ते ही कथा माहिती असेल, शिशुपाल आणि श्रीकृष्णाची कथा माहिती असेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तिथे काय राधा नाही, कोण? रुक्मिणी म्हणते बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. 100%. श्रीकृष्ण जर नवरदेव असेल तर मी नवरी होईल, आणि शिशुपाल जर नवरा होणार असेल माझा तर मी नवरी. नवरी म्हणजे मी वधू लग्न होणार करणार. नाही, म्हणजे मी लग्न करणार नाही. बघा, एका शब्दाचा नवरी शब्दामध्ये नवरी आणि न डॅश वरी, न वरी म्हणजे वरती येणारच नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, मग श्रीकृष्णाने पुढे ते शिशुपालचा वध केला होता ना, जरासंध शिशुपालचं ते. हं? या पद्धतीने पुढे आता आपल्याला जे अलंकार बघायचे ते कोणते बघायचे आता? पहिले जे तीन पाहिले ते यमक, सॉरी, पहिला कुठला पाहिला? अनुप्रास. अनुप्रास, अनुप्रास, यमक आणि यमक श्लेष. आणि हे श्लेष. तिघ काय आहेत? शब्दालंकार. शब्दालंकार. आता आपण कुठे जातोय? अर्थालंकार. आता अर्थालंकार. अर्थालंकार जेव्हा सुरू होतील तर पहिले दोन तीन छान वाटतील तुम्हाला, नंतर मग डोकं दुखायला लागेल. कारण मग ती तुलना नेमकी कोणाची होते आणि उपमेय उपमानाच्या कधी वर निघून गेलं हे लक्षात येत नाही. आता पहिलं वाक्य बघा, उपमामध्ये दोन वास्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण पद्धतीने वर्णन केलेलं असतं, तर त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो. म्हणजे दोन वास्तूतील, वास्तू किंवा व्यक्ती असतील तर त्यांच्यातलं साम्य कसं केलं होतं? चमत्कृती पूर्ण पद्धतीने वर्णन केलेलं असतं, त्याला आपण म्हणत असतो उपमा अलंकार. बरोबर आहे की नाही? आता उदाहरणार्थ काय उदाहरण आहे ते? शिवाजी महाराज हे सिंहासारखे शूर होते. मग आता इथे काय वर्णन केलेलं आहे? कोणाकोणाचं वर्णन आहे? शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज आणि सिंह, सिंह. या दोघांची काय केली गेलेली आहे? एक तुलना केली तुलना. गेलेली. मग आपण काय म्हणत असतो? सिंह कसा असतो? शूर असतो. मग तसं शिवाजी महाराज कसे होते? शूर होते. शूर. शिवाजी महाराज हे सिंहासारखे शूर होते. किंवा अजून एक उदाहरण जर आपण याच्यामध्ये पाहिलं उपमा अलंकारामध्ये, तर आपल्याला असं लक्षात येईल. एक मिनिट, अजून काही उदाहरणं बघूया आपण त्याची. ते हिंदीमध्ये येते. अजून एखादं उदाहरण बघूया आपण त्याच्यामध्ये, जर लक्षात आलं तर बघू. तोपर्यंत दुसरा अलंकार बघूया. आता उपमा अलंकारामध्ये कुठले कुठले शब्द वापरले जातात बघा. सम, सारखा, जसा,
गत, परी, समान यासारखे शब्द वापरले जातात. आता इथे कुठला शब्द आलेला आहे? सारखे शब्द आला सारखे. बघा, लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ, मुंबईची घरे जशी लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. म्हणजे उपमेय काय झालं? उपमेय आणि उपमान तुम्हाला मी सांगितलं ना. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना केली जाते. आणि उपमेय उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना केली जाते. आता मुंबईची घरं म्हणजे कबुतराच्या खुराड्यासारखी. कोणाची उपमा कोणाशी केली? कबुतराची मुंबईच्या घरांची उपमा मुंबईची घराची उपमा तुलना कोणाशी केली? कबुतराच्या खुराड्यासारखी. प्राण्याशी. आणि या उदाहरणामध्ये शिवाजी महाराजांची तुलना कोणासारखी केली आहे? सिंहासारखी. बरोबर. किंवा अजून एक शब्द आहे बघा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभावरी. बरोबर, सावळाच रंग तुझा पावसाळी नभावरी. हे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. उपमेय काय आहे? सावळा रंग. आणि उपमान काय आहे? पावसाळ्यातील नभ. या पद्धतीने इथे एक सेल टाकून, आभाळ आगत माया तुझी आम्हावरी राहू दे, असे म्हटले. उपमान आहे आभाळ आणि उपमेय काय आहे? उपमेय आहे माया, उपमान आहे आभाळ. या पद्धतीने इथे लक्षात ठेवायचं आहे की दोन वास्तू किंवा वस्तूंमधलं, गोष्टींमधलं चमत्कृतीपूर्ण पद्धतीने वर्णन केलेलं असतं, त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो. सोपं आहे लक्षात ठेवायला. सारखे शब्द, वरी, परी, समान असे शब्द आले तर उपमा अलंकार होतो. नंतर आहे, पुढचा आहे उत्प्रेक्षा. आता उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? दोन वस्तूंची तुलना करताना एक वस्तू जणू दुसरी वस्तू आहे असं वर्णन. आता वरच्या उदाहरणात काय होतं? एक प्रकारे तुलना होती, बरोबर आहे की नाही? म्हणजे एक कोणीतरी खूपच श्रेष्ठ होतं, एक थोडं त्या लेवलला येत होतं. इथे मात्र काय आहे? वस्तू म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची तो आणि ज्याची तुलना होणार आहे ते, दोन्ही इतके साम्य पावलेले असतात, तादात्म्य पावलेले असतात की ते एकच वाटतात. आकाशातील चांदण्या जणू, काय वाक्य आहे बघा, आकाशातील चांदण्या जणू फुलांची पाखरण, पखरणच. बरोबर आहे की नाही? तर आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरणच. म्हणजे कोणाचं वर्णन कोणाबरोबर केलेलं आहे? आकाशातील चांदण्या चांदण्यांचं. बरोबर आहे. फुलांची पखरण, हा, फुलांसोबत. बरोबर. किंवा मग अजून एक छान वाक्य बघा इथे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. बरोबर आहे की नाही? नंतर, किती मासा कोंबडा मजेदार, मान त्याची किती बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा आले जणू जास्वंदीचे फूल उमललेले, अर्धपायी पादरसी विजार, गजे विहे गावातील बडा फौजदार. असं वर्णन केलेलं आहे. किती मासा कोंबडा मजेदार, तर इथे सुद्धा वर्णन केलेलं आहे. आता इथे एक वाक्य आलेलं आहे बघा, शिरोभागी तांबडा तुरा आले जणू जास्वंदीचे फूल उमलले. आता सगळ्यांनी कोंबडा पाहिलाय, कोंबड्याचा तुरा पाहिलाय तुम्ही डोळ्यासमोर आणा, आणि जास्वंदीचं फूल डोळ्यासमोर आणा. काय वाटतं आपल्याला? किती छान वर्णन केलंय बा त्या कवीने. शिरोभागी तांबडा तुरा हले जणू जास्वंदीचे फूल उमललेले. म्हणजे असं वाटतंय की तो कोंबड्याचा तुरा हा तुरा नाहीये, तर ते काय जणू जास्वंदीचं फुल आहे. जास्वंदीचं फुलच आहे. फुल. म्हणजे असं जेव्हा वाक्य येतं, म्हणजे जणू, काय, जणू शब्द आलाय बघ इथे, काय, गमे, वाटे, भासे, असे जेव्हा शब्द येतात त्यावेळेस होतो उत्प्रेक्षा नावाचा अलंकार. आणि वरचा जो अलंकार आपण पाहिला आता, कुठला पाहिला? उपमा अलंकारामध्ये काय होतं? सारखे, सम, वाटे यासारखे जेव्हा शब्द येतात, सारखे, सम, तर त्यावेळेस उपमा अलंकार होतो. उपमा झालं, उत्प्रेक्षा झालं. आता पुढे बघूया. पुढचं आहे अपन्नोती. आता अपन्नोती अलंकार म्हणजे काय? तर उपमेयाचा निषेध करून, थांबा इथे रूपक आलेला नाही का या
PDF मध्ये रूपक घेऊ अगोदर आपण. हा रूपक घेऊया आपण. हे एकरूप आहेत. बरं, पहिले हा घेऊया आपण. अपन्नती. पहिले रूपक घेऊ, मग अपन्नती घेऊ. रूपक मध्ये एकरूपता दाखवलेली, अपन्नतीमध्ये ज्याच्याशी तुलना करायची त्याचा निषेधच करून मग स्वतःलाच श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न आहे. रूपक मध्ये काय, तर उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत. इतके एकरूप आहेत की ते वेगळे नाहीत असं जेव्हा वर्णन असतं तेव्हा त्याला रूपक अलंकार म्हणतात. आता उदाहरणार्थ, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. मग गोळा. इथे याच्यामध्ये पुढे असं वाक्य आहे, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. मग उपमेय कोण आहे? लहान मूल. लहान मूल. आणि उपमान कोण आहे? मातीचा गोळा. आता हे एकरूप आहेत कसं समजलंय? तर याच्यामध्ये मातीचा गोळा जर आपण गेला तर त्याच्यापासून आपण एक छान सुबक मूर्ती, मडकं, काहीतरी बनवू शकतो, म्हणजे एक आकार त्याला प्राप्त होतो. तसं लहान मुलाला आपण एखादं कला कौशल्य शिकवलं तर त्याला सुद्धा त्या पद्धतीने तो बिहेव करतो किंवा ते त्याचं स्किल तो प्राप्त करतो. म्हणून इथं असं म्हटलंय की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. एकरूपता दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे झालं रूपक अलंकार. त्यानंतर पुढे आहे, पुढचा जो पहिला आपण नुती बघूया. आता आपण नुतीमध्ये काय केलंय की उपमेयाचा निषेध केलेला आहे. आता उपमेय म्हणजे काय, की ज्याची तुलना आपण करतोय ना त्याचा निषेध केला आणि जे उपमान आहे ना त्या उपमानाला महत्व दिलं. म्हणजे उपमेयाचा निषेध करून तेच उपमानाचंच आहे असं वर्णन जिथे असतं त्याला आपण काय म्हणतो, अपन्नती नावाचा अलंकार म्हणतो. एक मिनिट, अपन्नती अजून एखादं उदाहरण आहे का अपन्नतीचं? इथं नाही. अपन्नती नाही. बर, तर इथे बघा, न हे नयन, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. आता इथं वर्णन कोणाचं केलंय? डोळ्यांचे. डोळ्यांचं. म्हणजे एखादा प्रियकर एका प्रियसीला असं म्हणतोय, अगं हे तुझे डोळे नाहीयेत, हे तुझे डोळे नाहीये, हे काय आहे, तर फुलामध्ये जशा पाकळ्या उमलतात ना तशा पाकळ्या आहेत. असं वर्णन जणू एक प्रकारचा प्रियकर प्रेयसीचं करतोय. म्हणजे तुझे हे डोळे नाहीये, हे काय आहेत, फुलाच्या पाकळ्या आहेत. म्हणजे काय झालं, नयन जो शब्द आहे किंवा जे उपमेय आहे त्याचा एक प्रकारे इथे निषेध. म्हणजे हे तुझे डोळे नाहीच आहेत, हे काय आहे, फुलांच्या पाकळ्या आहेत. एकरूपता नाही दाखवली, डोळ्यांना दुय्यम स्थान दिलं आणि डोळ्यांच्या ऐवजी त्या डोळ्यांना ची भूमिका ही आता काय म्हणून आलेली आहे, फुलांच्या पाकळ्या म्हणून आलेली. म्हणजे स्थान कोणाला प्राप्त झालं, फुलांच्या पाकळ्यांना. आपल्याला. उपमेय बाजूलाच राहिलं, उपमान आता वरचढ झालेलं आहे. याला म्हणतात अपन्नती अलंकार. रूपक मध्ये काय होतं, एकरूपता होती. त्यानंतर पुढे आहे व्यतिरेक अलंकार. आता व्यतिरेक मध्ये पुन्हा उलट होतं. उपमेय हे उपमानापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे. त्याला म्हटलं जातं, हे आहे त्याला म्हटलं जातं व्यतिरेक नावाचा अलंकार. तर उपमेय हेच उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जिथे वर्णन असते ते. म्हणजे उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे उपमान काय आहे, देव आहे. बरोबर आहे की, एक उपनाम दिलेले त्याने देव आहे आणि अमृत सुद्धा देवच आहे. अमृताहुनी गोड
नाम तुझे देवा, म्हणजे देवाचे नाव हे अमृतापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. अमृत तर श्रेष्ठ आहे, पण त्या अमृतापेक्षा कोणाचं नाव श्रेष्ठ आहे? देवाचं नाव श्रेष्ठ आहे. म्हणजे उपमान कोण आहे इथे? देव. हम्म उपमान कोण आहे? देव. उपमान देव आहे. अमृत. हे बघा, कोणाची तुलना कोणाबरोबर केली? देवाच्या नावाची तुलना कोणाबरोबर केली? अमृताबरोबर. अमृताबरोबर. आता अमृत माहितीये का तुम्हाला? तुम्हाला मिळालंय का तुमच्या एरियामध्ये? नाही. माझ्याकडे तर नाहीये. बरोबर की नाही? आपल्याला माहित नाही ते अमृत विष. आपण काही देवदानव ह्या काळात नव्हतो. बरोबर आहे की नाही? पण तरी अमृताला अनन्यसाधारण महत्व आहे. जो मेला त्याला अमृत दिलं तर तो जिवंत होईल. म्हणजे अमृताचं महत्व त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे अमृतामध्ये पावर आहेच. बरोबर आहे की नाही? तो विषय नाही. पण देवा तुझं नाव असं आहे की ते अमृतापेक्षा जास्त गोड आहे. आता देवाचं नाव काय झालं मग? उपमेय झालं. बरोबर आहे की नाही? आता उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करतो. आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्या सोबत करतो. त्याच्यासोबत तुलना करतो. आता कोणाची तुलना कोणाबरोबर केली? देवाची तुलना अमृता बरोबर देवाच्या केली. नावाची तुलना. हा. देवाच्या नावाची तुलना कोणाबरोबर केली? अमृता. अमृता. नुसती तुलना केलेली नाहीये, तर त्या अमृताला अजून काय म्हटलंय? गोड. अरे अमृता, तू तर जीवदान देत असशील, पण त्याच्यापेक्षा जास्त गोड माझ्या देवाचं नाव आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे इथं काय झालं? इथे खऱ्या अर्थाने झालेले उपमेय हे उपमानापेक्षा काय झालेले? श्रेष्ठ झालेलं आहे. तर त्याला खऱ्या अर्थाने कुठला अलंकार म्हणतात? व्यतिरेक अलंकार असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? तर हे आहे व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण. पुढे आहे कोणता अलंकार असेल? तुमच्या आवडीचा असेल? नाही, अनन्वय आहे. उपमेयासारखेच उपमेय आहे, त्याला कशाचीच उपमा देता येत नाही, त्याला आपण अनन्वय अलंकार असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? आता अनन्वय अलंकार म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर उपमेयासारखेच उपमेय आहे. आता उपमेय आणि उपमान, उपमानाचा इथे संबंध नाहीये. ज्याची तुलना करायची आहे ना, त्याची तुलना स्वतःबरोबरच होऊ शकते, दुसऱ्या बरोबर होऊ शकत नाही. उपमानाची गरजच नाहीये त्याला. कोणाबरोबर तुलना करायची गरज नाही, कारण तोच इतका सर्वश्रेष्ठ आहे की त्याची तुलना त्याच्या बरोबरच होऊ शकते, स्वतःबरोबर. मग असं कोणती वास्तू आहे? तर त्याचं एक उदाहरण दिले त्यांनी. आहे ताजमहल एक जगती, आहे ताजमहल एक जगती, तो त्याच्याच परी, तोच त्याच्या परी. या जगामध्ये एकच ताजमहल आहे आणि त्या ताजमहलाची तुलना कोणाबरोबर होऊ शकते? ताजमहाला बरोबरच. त्याच्या बरोबरच, स्वतः बरोबरच होऊ शकते. म्हणून तो काय झाला? अनन्वय नावाचा अलंकार झाला. हे थोडं कन्फ्युज होईल तुम्हाला, पण थोडे उदाहरण लक्षात ठेवले तर सोपं आहे. हा तर काय, हे लहान मुलांना येईल. ते कुठला अलंकार म्हणतो याला आपण? अतिशयोक्ती. अतिशयोक्ती. मॅडमला आनंद झाला तो शब्द ऐकून. तुमच्या शाळेतले दिवस आठवले असतील तुम्हाला. तर अतिशयोक्ती अलंकार म्हटल्यानंतर आपल्या शिक्षकांनाही आनंद व्हायचा, कारण हा अलंकार समजायला सोपा होता. सोपा आहे. हा, कारण एखादी गोष्ट आहे अपेक्षा. त्यापेक्षा जास्त फुगून सांगितली गेली तर मग त्याला म्हटला अतिशयोक्ती अतिशयोक्ती. अलंकार. त्याचं एक फेमस उदाहरण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती येते. दमडीचं तेल आणलं. तांबडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं नाणं झालं. झालं, मामाजींची दाढी झाली. मामाजींची दाढी झाली. व्हेरी गुड मॅडम. पुढे भाऊजींची पेंडी झाली. चेंडी झाली. उरलं उरलं ते तेल झाकून झाकून ठेवलं. ठेवलं. लांडोरीचा लांडोरीचा पाय पाय लागला. लागला.
वेशी त्यात उंट पोहून गेला. नाही नाही नाही, वेशी नाही, वेशीपर्यंत ओघळ आलं. ओघळ ओघळ गेला, त्यात उंट पोहून. पोहून गेला. आता झालं काय होतं, दमडीचं तेल आणलं. म्हणजे तेल किती आणलं, दमडीचं. दमडीचं. म्हणजे आता जुन्या काळी दमडी म्हटलं, समजा आपण 1 रुपया, म्हणजे 1 रुपयाचं पाऊच एवढं तेल आणलं. आणि त्या तेलामध्ये काय काय झालं, मामाजीची दाढी झाली, भाऊजींची भाऊजीची शेंडी शेंडी झाली, झाली. म्हणजे शेंडीला तेल लावलं त्यांनी. आता उरलं तेल, एवढं एवढं तेल झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला त्या तेलाला, बघा तुम्ही, वेशीपर्यंत वेशीपर्यंत उघळ वर. गेला. आता त्यात उंट केवढा, आता उंट एवढ्या तेलामध्ये पोहणार आहे का? ही जी नाही. कल्पना आहे त्याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. जेव्हा एखादी वस्तू ही आहे त्यापेक्षा खूप मोठ्या पद्धतीने सांगितली जाते, तेव्हा होतो अतिशयोक्ती अलंकार. समाजात असे लोक तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता एवढंच ते एवढं फुगा करून सांगवतात, त्याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. वीर मराठे गरजता आले, पर्वत सारे कंपित झाले. आता इथं हा अतिशयोक्तीचा अलंकार आहे. पण मग याचा अर्थ असा नाही की वीर मराठ्यांमध्ये ताकद नव्हती, नाही, ताकद जरूर होती. आता जरी कितीही ताकदवर मनुष्य आला तर पर्वत व्हायब्रेट होणार आहेत का सगळे? ते फक्त कशामध्ये होणार आहेत व्हायब्रेट, जेव्हा भूकंप येईल, ज्वालामुखी होईल, त्यावेळेसच ते कंपित होणार. पण कवी आणि लेखकाच्या वाक्यांना, शब्दांना धार कोणामुळे प्राप्त होते, तर अलंकारामुळे प्राप्त. जसं तुम्ही सगळ्या स्त्रियांना अलंकार घातल्यानंतर सौंदर्य खुलून दिसतं, तसं भाषेमध्ये हे अलंकार राहिले तर मग ते खुलून दिसणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून ती साहित्याची गाणे ते आपल्याला का आवडतात, बरोबर आहे की नाही? आता बघा, त्या एका मुलाचं तुम्ही गाणं ऐकलं असेल, आम्ही कायम म्हणतो ते, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सार, असं वर्णन केले. अनंत राऊत यांची कविता आहे ती, जरूर ऐकली का तुम्ही कधी? नाही सर. नाही ऐकलेली कविता, किती सुंदर आहे ती. तुम्ही जर ती कविता युट्यूबला जाऊन ऐकली, नाशिकचा एक माझ्या मित्राचाच विद्यार्थी येतो, आता मोठा गायक झालाय तो, इतकं सुंदर म्हटलंय त्याने, सगळीकडे व्हायरल झालेली ती कविता. जरूर तुम्ही ती कविता ऐकू शकतात. वाटल्यास व्हिडिओ संपताना, आपले लेक्चर संपताना तुम्हाला ऐकवतो, ती कविता जरूर ऐका तुम्ही. आता पुढचा जो अलंकार आहे तो स्वभावोक्ती अलंकार. आता स्वभावोक्ती अलंकार काय असतो? व्यक्तीचं, वस्तूचं, स्थळाचं हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन. ही खरं साहित्यिकांची देण असते. गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काडी, गणपतवाणी विडी पितांना चावायचाच नुसतीच काडी, म्हणायचा आणि मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. बरोबर आहे की नाही? फक्त काय करायचं, तिथं जायचा, त्या जागेवर जायचा, विडी प्यायचा आणि काडी चावायचा, आणि अजून काय म्हणायचं, या जागेवर बांधीन माडी. आता तिथे त्या गणपतवाणी नावाच्या एका व्यक्तीचं अतिशय हुबेहूब वर्णन या ठिकाणी केलं गेलंय. तर स्वभावोक्ती म्हणजे त्या गणपतवाणीचा स्वभाव कसा आहे ते दाखवण्याचं वर्णन इथे आहे. मग हे नुसतं गणपतवाणीच नाही झालं, मग एखाद्या वस्तू असेल, एखादं स्थळ असेल, त्याचं जेव्हा असं हुबेहूब आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलं जातं तर त्याला म्हटलं जातं स्वभावोक्ती अलंकार. आता आहे अन्योक्ती अलंकार. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच नाही, न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून सांगायचं, याला म्हणायचं अन्योक्ती. बरोबर आहे की नाही? ज्याच्याबद्दल बोलायचं त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून सांगायचं. जसं लेकी बोले ती त्या लागे. पद्धतीने. आता इथं काय म्हटलंय बघा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, कुंपणापर्यंत. असं दिलेलं आहे. सरड्याची धाव
कुंपणापर्यंत. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचं त्याच्या अजून एक याचं उदाहरण बघूया आपण, अजून लक्षात येईल आपल्याला. एक मिनिट. भरपूर अलंकार आहेत, पण आपल्याला जे महत्वाचे आहेत ना ते समजून घ्यायचे आहेत. नियुक्ती अलंकार. हिंदीमध्ये पण दिलेला आहे तो. याची उदाहरणं बघूया आपण. वर्णावरून तुझला गणतील काक. तर वरील उदाहरणं अप्रस्तुत प्रशंसा या अलंकाराच्या विशिष्ट प्रकाराचे असून त्या प्रकारास अन्योक्ती असे नाव पडलेले आहे. शृंखला बंधत्वावर आधारलेल्या अलंकारात एखादे पद किंवा एक मिनिट, याचे अजून उदाहरणं बघूया आपण अन्योक्ती अलंकाराचे. हे बघा हिंदीमध्ये दिले, जहां उपमान के बहाने उपमेय का वर्णन किया जाए या कोई बात सीधे न कहकर किसी की सहारे की जाए या जहां अप्रस्तुत कथन के माध्यम से प्रस्तुत का बोध हो उसे अन्योक्ति अलंकार कहते. नहीं पराग नहीं मधुर मधु नहीं विकास इही काल अली कली है सो बंध्यो आगे कोण हवाल. याच्या मराठीमध्ये मी उदाहरण एखादं बघतो तुम्हाला. मराठीमध्ये चला, माझ्याकडे अवेलेबल झालं की तुम्हाला पाठवतो ग्रुपवर मी. अन्योक्ती अलंकाराचं एखादं उदाहरण अजून पाठवतो. पुढचं आहे चेतन गुणोक्ती. आता चेतन गुणोक्ती म्हणजे काय, तर अचेतन जड निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखे वर्णन. आता अचेतन म्हणजे काय, आता चेतन आणि अचेतन म्हणजे काय, जसं आपण सजीव आणि निर्जीव असं म्हणत असतो की ज्यांच्यामध्ये चेतना आहे, जिवंतपणा आहे ते चेतन, आणि ज्यांच्यामध्ये नाहीये ते अचेतन. जड वस्तू निर्जीव वस्तू ज्यावेळेस तिचं वर्णन सजीव असल्याप्रमाणे केलं जातं. आता उदाहरणार्थ उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला. एक वाक्य दिलेलं त्यांनी. रस्त्याचं उदाहरण इतकं छान केलंय बघा. आता रस्ता काय झाला, निर्जीव वस्तू झाली. मग रस्ता केव्हा तृप्त झाला, तर त्या रस्त्याने उरलेला रस्सा खाल्ला, उकडलेली अंडी खाल्ली, पुलाव खाल्ला आणि टोमॅटो खाल्ले, आणि तो रस्ता काय झाला, तृप्त झाला. आता साधारणपणे खाण्याचा विषय आला तर कोण खाणार आहेत, सजीव व्यक्ती खाणार आहे. सजीव व्यक्ती खाल्ल्यानंतर काय म्हणत असतो, मी असं असं खाल्लो, मी आंब्याचा रस खाल्ला, पुरणपोळी खाल्ली आणि मी तृप्त झालो. बरोबर आहे की नाही. पण ज्या वेळेस एखादी अचेतन वस्तू जड आणि निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे तिचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं चेतन गुणोक्ती अलंकार. पुढे आहे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार म्हणजे काय, तर इथे साधारणपणे कीर्तनकार महाराज जे आहेत, जेवढे कीर्तनकार महाराज सगळ्या तुम्ही स्टेटसला आता प्रत्येकाचं ठेवतात, तर हे कीर्तनकार महाराज काय करतात, एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी एखादा उदाहरण किंवा दाखला देतात. बरोबर आहे की नाही. उदाहरणाने दाखला दिला तर मग ती गोष्ट किंवा तो दृष्टांत ते चरण आपल्याला समजायला मदत होते. उदाहरणार्थ, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण इतकं सुंदर असतं, इतकं सुंदर असतं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न. ऐरावत म्हणजे काय, काय असतं ऐरावत म्हणजे, इंद्राच्या हत्ती आहे सर. हा बरोबर. पण तो कितीही इंद्राचा हत्ती असू द्या, किती सजवलेला असू द्या, त्याला मात्र तो जो माहूत असतो, तो माहूत काय करतो, त्याला त्याला काय बसतो, अंकुशाचा मार बसत असतो. इथे एक उदाहरण दिले.
असे कीर्तनकार महाराज काय करतात, एखादा दृष्टांत देतात आणि त्या दृष्टांताचं वर्णन करत असताना आपल्याला ते समजून सांगतात. दृष्टांत अलंकाराची 1-2 उदाहरणं अजून बघूया आपण. तर चंदनाचे हात पाये ही चंदन. अगदी बरोबर. बघा, निवडी वेगळे, क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळा आली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, यरा गबाळाचे काम नव्हे. किती सुंदर म्हटलंय बघा. निवडी वेगळे, क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे. म्हणजे काय अर्थ झाला याचा, माहितीये तुम्हाला? समजला? कोण सांगतं? सोपा अर्थ आहे, माहितीये का? हम्म. खरी भक्ती पाहिजे. खरी भक्ती पाहिजे नाही तिथे काय नाही. हे बघा मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण अर्थ काय सांगितलंय तिथे, की राजहंस नावाचा पक्षी काय करतो, दूध का दूध और दूध आणि पाणी वेगवेगळं करतो. वेगवेगळं करतो. बरोबर आहे की नाही? तसं तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला खरंच परमेश्वराची भक्ती करायची असेल तर जातीचाच व्यक्ती, आता जाती म्हणजे जातीपातीचा नाही, तर तो त्या भावनेचा पाहिजे, खरी श्रद्धा पाहिजे. त्याची खरी श्रद्धा, त्याची आंतरिक भावना तादात्म्य पावणारी पाहिजे परमेश्वराशी. तर येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. मग इथे काय केलं तुकाराम महाराजांनी, एक प्रकारे काय केलं, तो अलंकार किंवा लोकांना समजण्यासाठी काय केलं, कोणाचं उदाहरण दिलं, राजहंस नावाच्या पक्षाचं उदाहरण. म्हणजे असं अच्छा. जेव्हा उदाहरण दिलं जातं अलंकार, म्हणजे त्यावेळेस तो अलंकार असतो दृष्टांत अलंकार. आता पुढे आहे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास म्हणजे काय, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण आणि विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढणे, याला म्हणतात अर्थांतरन्यास. पुन्हा सांगतो, एक सामान्य विधान असतं, त्याच्यावरून विशेष उदाहरण त्याच्या समर्थनार्थ आणि विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढणे. उदाहरणार्थ, होई जरी सतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. किती सुंदर वर्णन केलंय बघा. म्हणजे जर सतत दुष्टांच्या संगतीत जरी एखादा सज्जन व्यक्ती राहिला ना, तर त्याचं सत्व कधी भंग पावत नाही, कारण तो आतमधून खूप स्ट्रॉंग असतो, मेंटली स्ट्रॉंग असतो सज्जन व्यक्ती. तसं असोनीय सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. आता चंदन तर माहितीये तुम्हाला, चंदनाचं अनन्यसाधारण महत्व आहे. याच चंदनाला विळखा घालून साप कायम बसत असतो, परंतु साप जरी विषारी असला तरी चंदनाच्या सुगंधात आणि चंदनाच्या वागण्यात कुठलाही फरक पडत नाही. हे झालं विशेष उदाहरण. आणि याच्यावरून सामान्य सिद्धांत काय काढाल मग तुम्ही, 10 दारुड्या लोकांमध्ये चांगला व्यक्ती गेला, तो दारुड्या होईलच असं नाही, कारण तो जर खरंच आतमधून चांगला असेल तर. हा त्याचा अर्थ झाला. अजून काय अर्थ काढणार तुम्ही याच्यातला, सांगता येईल? एक मतीत अर्थ सांगता येईल, एक मूळ विशेष. स्वभाव अं? मूळ स्वभाव मूळ बदलत स्वभाव नाही. बदलत नाही. नेचर इज परमनंट असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, नेचर इज परमनंट. नंतर पुढे दिलेलं आहे, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. सूर्यास. असं एक उदाहरण आलेलं आहे ते. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी.
सामान्य विधानाच्या समानार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष सामान्य सिद्धांत काढणे. आता मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, हे वाक्य कशामध्ये येतं? अजून भरपूर अलंकार आहेत बरं का याच्यामध्ये, विरोधाभास आहे, अजून भरपूर भरपूर आहेत, पण एवढे काही येत नाही. जे येतात ते आपण आता बघितलेले आहेत. याचा अर्थ बघूया आपण. संत मुक्ताबाईंनी म्हटलेलं आहे ते, हा एक कूट अभंग आहे. त्यामुळे याचे निरूपण करणे तसे अवघड आहे. या अभंगातून त्या जे कधी शक्य नाही ते पण शक्य होते असा सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा प्रश्न मनात उभा राहतो. मनुष्याच्या कल्पना शक्तीच्या कितीतरी पलीकडे, मनुष्याच्या आभासी ज्ञानाच्या पलीकडे त्याची अलभ्य विचारशक्ती आहे, हेच यातून समजते. हे बघा, त्याचं पूर्ण वाक्य असं आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय शेष माथा बंदी पाय, माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली. संत मुक्ताबाईंच्या या अभंगातून जे असंभवनीय आहे ते संभवनीय झालं, अशक्य गोष्ट शक्य झालेली आहे हे गूढ सांगत आहे. अशा आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्यामुळे त्यांना स्वतःला हसू येत आहे. यावरून या रचनेचे अनेक अर्थ आपण लावू शकतो. बरोबर आहे की नाही? ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या, अगाजे घडलीची नाही, तयाची वार्ता पुससी काही मिथ्या. अस्तित्वात नसलेल्या मायेने सूर्याला गिळून टाकले असे सांगायचं तर मुक्ताई प्रयत्न तर करत नाही ना. तर असं एकंदरीत याच्यामध्ये आहे. याचा मतितार्थ असा आहे की एकदा सत्याचा बोध झाला की सगळं सोपं वाटतं. मायेमुळे किंवा अज्ञानामुळे जे अवघड वाटत होतं ते ज्ञान प्राप्त झाल्यावर सोपे वाटू लागते. मग आपल्यावरच आपल्याला हसू येते, असाच या अभंगाचा अर्थ होतो. छान अर्थ दिलाय बघा. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, तर संत मुक्ताबाईंचं किती सुंदर वर्णन इथे केलेलं आहे. समजलं याचा अर्थ? म्हणजे इथे सुद्धा काय केलंय त्यांनी, एक सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या जगामध्ये अशक्य काही नाही, की अवघड काहीच नाही. तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतात. तर असे आज आपण अलंकार पाहिलेले आहेत. बघूया कोण वाचन करतंय शब्दशक्तीचं. छोटासा टॉपिक आहे तो घेऊ, मग थांबूया. वाचतंय कोणी? शब्दशक्ती शब्दामध्ये आवाज वेगवेगळे आवाज अर्थ येत नाही. आवाज माईकचा आवाज वाढव जवळ. शब्दामध्ये वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला शब्दशक्ती असे म्हणतात. शब्दशक्तीचे प्रकार: अभिधा, लक्षणा, व्यंजना. नंबर 1, अभिधा. वाक्य उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ समजते. उदाहरण: नंबर 1, मी आज मोठा दगड पाहिला. नंबर 2, मी निबंध पाहिला. नंबर 3, बाबा जेवायला बसले. नंबर 4, तलावात भरपूर पाणी आहे. ट्रिक: वाचतो तसा अर्थ. वाच्यार्थ अभिधा शक्ती. 2,
नंबर 2 लक्षणा. लक्षार्थ मूळ अर्थाला बाधा पोचते आणि संदर्भाने जोडलेला दुसराच अर्थ घ्यावा लागतो. उदाहरण नंबर 1 माझे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेषा आहे. नंबर 2 पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. बाबा ताटावर बसले. आमच्या घरातून मिरवणूक गेली. लक्षार्थ दुसराच कोणता तरी अर्थ. लक्षणा शक्ती. नंबर 3 व्यंजना मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा असा त्याच्याशी सुसंगत अर्थ घेणे. उदाहरण नंबर 1 माझे मन दगडासारखे घट्ट बनले पाहिजे. नंबर 2 आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यापासून दूरच राहावे. नंबर 3 निवडणूक जवळ आल्या की काव्याची कावकाव सुरू होते. नंबर 4 सूर्योदय झाला. ट्रिक व्यंजन शक्ती बरोबर व्यंग्यार्थ मूळ अर्थाशी सुसंगत वेगळा किंवा वेगवेगळे अर्थ. शब्दशक्तीचा प्रकार ओळखा. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत. झालंय सर. थँक्यू. बघा Thank you, मराठीमध्ये 3 प्रकारच्या शक्ती आहेत. कोणत्या 3 शक्ती आहेत ते आपण समजून घेऊया. एक आहे अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी आहे हे बघा शब्दामध्ये वेगळे अर्थ व्यक्त करण्याचे जे सामर्थ्य असते त्यालाच आपण शब्दशक्ती असे म्हणत असतो. तर साधारणपणे आपण जर विचार केला तर शब्दशक्ती 3 प्रकारच्या आहेत. पहिली आहे अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी आहे व्यंजना. आता अभिधेचा जो अर्थ असतो